हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, ह्या नवीन दिवशी आपण पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनावर मनन करूया. आपण मनन करत आहोत प्रगटीकरणाचं पुस्तक आणि त्याचा 3रा अध्याय आणि 11 वचन. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं फिलाडेल्फिया मंडळीला हा संदेश दिला आणि 11व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो की पहा, मी लवकर येतो, तुझा मुकुट कुणी घेऊ नये म्हणून तुझ्याकडे जे आहे ते दृढ धरून राहा. माझ्या प्रियानो, आम्ही यावर ऐकलं आहे की आमचा मुकुट, प्रभूनं आमच्यासाठी मुकुट तयार करून ठेवलेला आहे माझ्या प्रियानो. आणि आम्ही माझ्या प्रियानो तशा प्रकारची सेवा आम्ही करावी ही प्रभूची इच्छा आहे. बरं, आणि प्रभूनं आम्हाला काही कृपादानं दिली आहेत, प्रभूने आम्हाला तारण दिला आहे, पवित्र आत्मा दिला आहे. तर मग आपण ते दृढ धरून जर राहिलं नाही तर माझ्या प्रियानो आमचा मुकुट, आमचं बक्षीस, आमचं रिवॉर्ड कोणीतरी घेऊन जायची शक्यता आहे, नाही का? आम्ही पाहिलं की माझ्या प्रियानो, प्रभू परमेश्वर देव आणि आदामाला सत्ताधीश बनवलं होतं, नाही का? त्याच्याकडे जे होतं त्याने दृढ धरायला पाहिजे होतं. त्याला सांगितलं होतं की बऱ्या आणि वाईटाचं झाडाचं फळ खाऊ नको, खाशील तर खास मरशील त्याच दिवशी. परंतु त्याने ते दृढ धरून ठेवलं नाही आणि त्याच्यामुळं त्याचा मुकुट त्या ठिकाणी त्याने गमावला आणि सैतानाने तो माझ्या प्रियानं हिसकून घेतला. आम्ही पाहतो सैतान ऐवजी दैवत झालं. त्यानंतर 2 भाऊ एसाव आणि याकोब. जन्मानं माझ्या प्रियानो एसावाचा तो हक्क होता ज्येष्ठपणाचा, परंतु त्याचा तो हक्क, तो आशीर्वाद त्यांनी दृढ धरून ठेवला नाही आणि याकोबानं माझ्या प्रियानो तो पळवला. याकोबाला तो मुकुट मिळाला प्रियानो. त्यानंतर रौबेन, याकोबाचा पुत्र, श्रेष्ठ पुत्र, परंतु ते ज्येष्ठपणाचा आशीर्वाद त्याला मिळाला नाही आणि माझ्या प्रियानो त्यानं पातक केलं, व्यभिचार केला. त्याच्यामुळं योसेफ आणि यहुदा यांच्यामध्ये ज्येष्ठपणाचा आशीर्वाद वाटला गेला. आणि आज आपण बघूया माझ्या प्रियानो, शमूएलाच्या पहिल्या 2ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला 2 कुटुंबाविषयी पाहायला मिळतं. एक एल्कानाचं कुटुंब, एल्काना आणि हन्ना. माझ्या प्रियानो, आम्हाला ते माहित आहे, नाही का? यांचं कुटुंब. आणि त्यानंतर एलीचं कुटुंब. एली हा महायाजक होता आणि त्याचे 2 पुत्र होते, हफनी आणि फिनास. आणि माझ्या प्रियानो, हफनी आणि फिनास हे 2 पुत्र माझ्या प्रियानो त्यांच्या पापामुळं, त्यांच्या अपराधामुळं, त्यांनी जे काही देवाच्या विरोधामध्ये गोष्टी केल्या, त्यामुळं माझ्या प्रियानो हे संपूर्ण एलीचं कुटुंब माझ्या प्रियानो त्यांची सेवा, त्यांचे आशीर्वाद, त्यांची मुकुट त्यांनी गमावले माझ्या प्रियानो. आणि एल्कानाच्या कुटुंबाला माझ्या प्रियानो प्रभूनं ते आशीर्वाद दिले. हफनी आणि फिनास याजकाचा माझ्या प्रियानो सेवा त्यांच्याकडे होती, परंतु ती त्यांच्या पापामुळे त्यांनी गमावली. आणि माझ्या प्रियानो शमूएलाला त्या ठिकाणी माझ्या प्रियानो त्या ठिकाणी याजकाचं आणि संदेशाचं काम प्रभूनं दिलं. आणि म्हणून आमच्याकडे जे आहे ते आम्ही दृढ धरून राहायला पाहिजे माझ्या प्रियानो. आज ऐकत असलेल्यापैकी जर कोणी प्रभूच्या सेवेमध्ये आहे तर विशेष लक्ष दिलं पाहिजे की प्रभूनं आम्हाला जी सेवा दिलेली आहे ती सेवा माझ्या प्रियानो आम्ही दृढ धरून राहायचं आहे. दुसऱ्याच्या सेवेमध्ये लुडबुड करायचं नाहीये, राजकारण करायचं नाहीये, पापामध्ये जीवन जगायचं नाहीये, नाही का? आणि प्रभू परमेश्वर देव आम्हाला आमच्यासाठी ठेवलेला मुकुट जो आहे तो आम्हाला देईल. शक्यता आहे माझ्या प्रियानो आमचा मुकुट कोणीतरी पळून नेण्याची, नाही का? आणि म्हणून प्रियानो आपण विशेष दखल दिली पाहिजे. या संदर्भामध्ये आपण इलीच्या कुटुंबाकडे बघूया माझ्या प्रियानो. आता आपल्याला इलिकाच्या कुटुंब पाहायकडे वेळ नाहीये आणि म्हणून इलीच्या घराण्याबाबत काय झालं, यांनी कोणती पापं केली, का बरं यांनी यांचा मुकुट गमावला, का बरं यांनी यांची सेवा गमावली, ते आपण थोडक्यात बघूया माझ्या प्रियानो. हा पुष्कळ मोठा भाग आहे, परंतु आपण तो वाचूया. आज सकाळी आपण देवाच्या वचनाचं वाचन या ठिकाणं माझ्या प्रियानो करूया. पहिलं शमूएलाचं पुस्तक, त्याचा 2रा अध्याय आणि 12 वचनापासून पुढं मी वाचतो माझ्या प्रियानो, लक्षपूर्वक ऐका. इलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. लोकांसंबंधाने याजकांची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होमबली अर्पिण्यास आला तर मांस शिजत असता याजकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येईल आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्यास लागे तितके याजक स्वतःसाठी घे. शिलो येथे जे इस्रायल लोक आहेत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करीत. वपेचे हवन करण्यापूर्वीच याजकाचा चाकर येऊन
यज्ञकर्त्यास म्हणत असे, भाजाव्यासाठी याजकास मांस दे. तू तूच पासून शिजलेले मांस घ्यावायचा नाही, तर कच्चेच घे. पहिल्यानं वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे. असे जर यज्ञकर्ता त्यास म्हणाला, तर तो म्हणे नाही, आता दे, नाहीतर मी जबरीने घे. हे त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीनं फार घोर होते. कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्याचा वीट आला. शमूएल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करीत असे. त्याची आई त्यासाठी एक लहानसा झगा तयार करी. दरवर्षी आपल्या पतीबरोबर वार्षिक यज्ञ करायची, त्यावेळेस त्याला तो देत असे. एलीने एलकाना व त्याची स्त्री यास असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून संतती देव. मग ती उभयता आपल्या घरी गेली आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. एली फार वृद्ध झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसकसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्यांनी कसे कुकर्म केले, हे सर्व त्याच्या कानावर आले. तेव्हा एली याजक म्हणाला, तुम्ही असली कर्मे का करता? तुमची कुकर्मे या सर्व लोकांकडून माझ्या कानी आली आहेत. माझ्या मुलांनो, असे करू नका. माझ्या कानावर जो बोबाटा येत आहे, तो काही ठीक नाही. तुम्ही परमेश्वरा प्रजेकडून पातक करवित आहात. कोणी मनुष्याने दुसऱ्या मनुष्याचा अपराध केला, तर सेनाधीश त्याचा न्याय करीन. पण कोणी परमेश्वराविरुद्ध पातक केले, त्याची वकिली कोण करीन? तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेत ना, कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते. इकडे शमूएल बाळ हा वाढत गेला. परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते. मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या मूळ पुरुषाचे कुटुंब मिस्रात फारोच्या घरी दास्य करीत होते, तेव्हा त्यास मी प्रगट झालो होतो की नाही? तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावे, धूप जाळावा, माझ्यासमोर इफोद द्यावे, म्हणून इस्रायलच्या सर्व वंशातून त्यास मी निवडून नेमिले होते की नाही? आणखी तुझ्या मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्रायल लोकांची सर्व हवे मी दिली की नाही? माझ्या मंदिरी जी होमार्पणे वान्नार्पणे अर्पणेची मी आज्ञा दिली आहे, त्यास तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्रायल यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर करीत आहेस. यास्तव इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे मत समोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो असे माझ्या हातून न घडो. कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. पहा, मी तुझा भाऊ, तुझ्या पितृकुळाचा भाऊ उच्छेदेन. तुझ्या घरी कोणी वृद्ध माणूस सापडायचा नाही. असे दिवस येत आहेत. देवाने इस्रायल लोकांचा किती उत्कर्ष केला, तरी माझ्या घराची दुर्दशा तू आपल्या डोळ्याने पाहशील. तुझ्या घराण्यात कोणीही म्हातारपण पाहणार नाही. तुझे डोळे क्षीण होतील, तुझे मन शोकाकुल होईल. तरी पण तुझ्या कुळातील सर्वच पुरुषांचा उच्छेद करून त्यास मी आपल्या वेदीपासून दूर करणार नाही. तुझ्या घरी उत्पन्न होतील तेवढे पुरुष भर जवानीत मरतील. तुझे दोघे पुत्र हफनी व फिनास याजवर अरिष्ट येईल. हाच तुला इशारा होईल. ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील, आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करेन. तो माझ्या चित्ती व माझ्या मनी जे आहे त्याप्रमाणे वर्तेल. मी त्याचे घराणे कायमचे स्थापेन, आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर वर्तेल. तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील, तो चौली पावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच पाशी जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकापणाचे कोणते काम मला द्या, म्हणजे मला घासभर अन्न मिळेल. हा दुसरा अध्याय आपण हा वाचलाय माझ्या प्यारो. या ठिकाणं हफनी आणि फिनास हे याजकाचे पुत्र होते. लहानपणापासून जन्मल्यापासून माझ्या प्यारो याजकीय सेवेविषयी, परमेश्वराविषयी सगळं काही त्यांनी त्या ठिकाणं पाहिलं होतं, ऐकलं होतं. आणि माझ्या प्यारो असं असताना देखील त्यांच्याविषयी या ठिकाणं 12व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की एलीचे पुत्र अधम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. हा, परमेश्वराची ओळख त्यांना नव्हती. माझ्या प्यानो, देवाच्या मंदिरामध्ये राहणारे, देवाच्या घरामध्ये त्या ठिकाणी याचकाचं काम त्याच्या घराकडे असतानाही त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. आज दुःखाची गोष्ट आहे. अनेक लोक चर्चला जात आहेत, देवाच्या मंदिरात राहतात, त्या ठिकाणी त्यांना बायबलची सगळी गोष्टी, परंतु त्यांना देवाची ओळख नाहीये. माझ्या प्यानो, ही फार दुःखाची गोष्ट आहे. वास्तविक पाहता
माझ्या प्यानो याचकाच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीनं, त्याच्या घरात जन्मलेल्या व्यक्तीनं माझ्या प्यानो देवाची ओळख त्याला लहानपणापासूनच यायला पाहिजे होती, हो की नाही? परंतु माझ्या प्यानो ह्या दोन्ही पुत्रांना परमेश्वराची ओळख नव्हती. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराची ओळख असली पाहिजे. हे का? परमेश्वराची ओळख. हां. माझ्या मित्रांनो, पवित्र शास्त्रामध्ये योहान सुवर्तमान 17वा अध्याय आणि त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये लिहिलं आहे, की सार्वकालिक जीवन हेच आहे, की तू जो एकच खरा देव, त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर पित्याला आणि प्रभू येशू त्याला ओळखणं, टू नो हिम, म्हणजे ओळखणं म्हणजे जाणणं. जाणणं म्हणजे पूर्णपणे एकरूप होणं. ठीक आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे, की आदामाने हवेला जाणलं आणि तिला काईन झाला. हे समागमाचं चित्र आहे. जाणणं म्हणजे ओळखणं आणि त्यानंतर माझ्याकडनं एकरूप होणं. आपण प्रभू परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याशी ज्यावेळेस एकरूप होतो माझ्याकडनं, पापाशी, जगाशी आपलं नातं तोडतो, त्यावेळेस आम्हाला देवाची ओळख झाली आहे असं होतं माझ्याकडं. देवाची ओळख केव्हा होते? ज्यावेळेस देव हा जो आत्मा आहे, तो आत्मा आमच्या आत्म्यामध्ये पूर्णपणे सामावला जातो. पूर्णपणे आम्ही आत्म्याने भरून जातो. प्रेज द लॉर्ड, नाही का? आणि त्यावेळेस माझ्या प्यानो आम्हाला देवाचा पवित्र आत्मा हा माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्त आणि पिता आमच्या आत्म्याबरोबर एकरूप होतो आणि आम्हाला त्याची ओळख होते, म्हणजे त्याला आम्ही जाणतो. तो आम्हाला जाणतो म्हणजे आम्ही त्याच्याशी एकरूप होतो. आमचा आत्म्याशी समागम होतो, हा त्याचा अर्थ आहे. आणि एलीच्या दोन्ही पुत्रांच्या बाबतीमध्ये दुःखांतिका, की त्यांनी परमेश्वर देवाला, त्याच्या वचनाला त्यांनी त्याच्याबरोबर एकरूप केलं नाही. हा. आणि त्यांनी माझ्या प्यानो आणि देवाशी जोपर्यंत आम्ही एकरूप होत नाही ना, त्यावेळेस देवाची सेवा, परमेश्वर ह्या गोष्टी माझ्या प्यानो आम्हाला त्या ठिकाणं क्षुल्लक वाटतात. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की लिहिलेल्या एलीचे पुत्र अधम होते. हा. किंग जेम्स व्हर्शन मध्ये, इंग्लिशमध्ये त्यांचं भाषांतर असं आहे की सन्स ऑफ लेवी विअर सन्स ऑफ बलियल. बलियालाची पुत्र ती होती असं त्या ठिकाणी लिहिले, बलियाल. आता त्या बलियालाचा उल्लेख जो आहे तो माझ्या प्यानो पहिलं करिंथकरास पत्र आणि त्याचा 6वा अध्याय, क्षमा करा, दुसरं करिंथकरास पत्र 6वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की मी वाचतो, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भाजी कशी होणार, उजेड व अंधाऱ्यांचा मिलाप कसा होणार, ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार, विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार. या ठिकाणं लिहिलेलं आहे ख्रिस्ताची बलियाराशी एक वाक्यता कशी होणार. हा बलियार जो आहे तो सैतानाचं दर्शक आहे, सैतान माझ्या प्यानो. येशू ख्रिस्ताचे सैतानाचं एक वाक्यता होऊ शकत नाही. का हा, सैतान म्हणजे पाप. आता बली या ठिकाणी लिहिले बलियल याचा जो अर्थ आहे तो वर्थलेस, निरुपयोगी असा आहे, नाही का? आणि त्यानंतर दुसऱ्या एका भाषांतरामध्ये असं म्हटलं आहे, इंग्लिशच्या भाषांतरामध्ये, आरामिक बायबल ट्रान्सलेशन मध्ये म्हटलं आहे की दे वर द सन्स ऑफ एली, द सन्स ऑफ सिन. म्हणजे एलीची पुत्र ही पापाची पुत्र होती. मराठीमध्ये म्हटलं आहे की ती अधम होती. अधम म्हणजे दुष्ट, भ्रष्ट. माझ्या प्यानो, काय आमची लेकरं, त्यांचं वर्णन असं आहे का की ते भ्रष्ट आहेत, ते पापाचे पुत्र आहेत, ते व्यर्थतेचे पुत्र आहेत. तर माझ्या प्यानो आज आम्ही जागृत होऊया. आमच्या लेकरांविषयी माझ्या प्यानो आम्हाला जागरूकता असली पाहिजे, बरं का? एलीचे पुत्र त्या ठिकाणं माझ्या प्यानो जे लोक परमेश्वर देवाला माझ्या प्यानो बली अर्पण करायचे आणि त्यावेळेस ते देवाचा चांगला वाटा देवाला देण्याच्या अगोदरच
याजक काय करायचा की बळजबरीनं आपल्या चाकराकडून तो आपला वाटा, चांगला वाटा काढून घ्यायचा. आणि त्यामुळे काय झालं की लोकांना परमेश्वर देवाला अर्पण आणण्याचा वीट यायला लागला. अडखळत माझ्या प्यानो देवाच्या मंदिरामध्ये पाळक लोकांसाठी विशेष महत्वाची सूचना आहे की देवासाठी अर्पण करणारे पुष्कळ लोक आहेत, मनापासून देवाला अर्पण करतात, दशमावून देतात. त्याचा विनियोग जो आहे तो माझ्या प्रियानो देवाचं भय धरूनच केला पाहिजे बरं का. आणि माझ्या प्रियानो दुःखाची गोष्ट अशी आहे की पाळक लोक जे आहेत ते चुकीच्या मार्गाने ज्यावेळेस त्याचा उपयोग करतात त्यावेळेस माझ्या प्रियानो अर्पण आणणाऱ्या, दशमावून देणाऱ्या व्यक्तींना त्या ठिकाणी माझ्या प्रियानो तो दशमावून देणं आणि अर्पण देणं त्याचा वीट येतो. बघा, प्रभू परमेश्वर देवाच्या दृष्टिकोनातून हे पाप फार भयंकर होतं. नाही का? 17व्या वचनात लिहिलंय की ह्या त्या तरुणांचे पाप परमेश्वराच्या दृष्टीनं फार घोर होते. कारण त्यामुळे लोकांना परमेश्वरासाठी अर्पण आणण्यास वीट आला. माझ्या प्रियानो, काय तुमच्यामुळं लोक अडखळतात काय प्रियानो अर्पण आणण्याकरता? तर माझ्या प्रियानो, प्रभू परमेश्वर देवाला त्याच्या समोर हे पाप फार मोठं घोर आहे. पण ह्या पापाबरोबरच माझ्या प्रियानो त्यांच्याकडून दुसरं पाप हे व्हायचं की दर्शन मंडपाच्या दारापाशी बघा, दर्शन मंडपाच्या आतमध्ये त्या ठिकाणं स्त्रियांना कोणतं काम नव्हतं. त्या दर्शन मंडपाच्या बाहेर दरवाजाजवळ त्या ठिकाणं माझ्या प्रियानो सेवा करायची. एका त्या ठिकाणी आणि त्या आणि त्या स्वयंस्फूर्त त्या ठिकाणी व्हॉलंटियर म्हणून त्या ठिकाणी त्या राहायच्या, सेवा करायच्या प्रभू परमेश्वरची. परमेश्वरकडे येणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी माझ्यापर्यंत मदत करायची. आणि अशा त्या स्त्रियांबरोबर समर्पित होऊन देवाची सेवा करणाऱ्या अशा स्त्रियांबरोबर हफनी आणि फिनास माझ्या प्यानो याजक म्हणून त्या असल्यामुळं त्यांच्यावर ते कुकर्म करायचे. अनैतिक अनैतिक प्रकार, लैंगिक प्रकार. त्याच्यामुळे माझ्या प्यानो त्या स्त्रिया भ्रष्ट झाल्या. ते भ्रष्टतेचं, व्यभिचाराचं वातावरण देवाच्या मंदिरामध्ये पसरलं. आणि त्यांचे कुकर्म माझ्या प्यानो सगळ्या इस्रायल लोकांना माहीत झालं. आणि त्यांनी त्याच्याविषयी माझ्या प्यानो एली याजकाकडे कंप्लेंट केली, तक्रार केली की तुमची मुलं असं-असं करतात. स्त्रियांबरोबर कुकर्म करतात. आणि माझ्या प्यानो पुष्कळदा मंडळीमध्ये अ, प्रभू परमेश्वर देवाचं पावित्र्य भ्रष्ट करण्याचं काम सैतान आजही अशाच प्रकारे करत आहे. अनेक लोक मंडळीमध्ये येतात, ते फक्त त्यांचं प्रेम प्रकरणासाठी येतात माझ्या प्यानो. तरुण तरुणी त्यांना यायचं, देवाची भक्ती आराधना करण्याचा उद्देश नसतोच. तर त्यांचा उद्देश असतो फक्त प्रेम प्रकरण आणि जार कर्म करणं. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, ही पवित्र जागा आहे. आपली पायतणं बाहेरच काढली पाहिजे आम्ही. आणि माझ्या प्यानो देवासमोर पवित्रतेमध्ये उभं असलं पाहिजे. नाही तर हफनी आणि फिनास आणि एली याजक यांना त्यांची जशी दुर्दशा झाली, तशी दुर्दशा माझ्या प्यानो आमच्यावर होईल येण्याची शक्यता आहे. हो. आणि माझ्या प्यानो त्या कुटुंबाची सेवा त्यांनी तर गमावलीच गमावली. त्यांचा मुकुट, त्यांचे आशीर्वाद गमावले. आणि त्याच्यानंतर त्यांच्या येणाऱ्या सगळ्या संततीवर त्या ठिकाणं त्यांच्या ह्या पापामुळं माझ्या प्यानो शाप आला. 4थ्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचाल ना, त्या 3ऱ्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळते की कशा रीतीनं प्रभू परमेश्वर देवापण त्यांच्यावर हे शाप पाठवले माझ्या प्यानो. हा, प्रभू परमेश्वर देव बघा, त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर देवाचा सेवक, देवाचा दास मनुष्य येऊन त्या ठिकाणी त्यांनी माझ्या प्यानो एली याजकाला सांगितलं, त्यांनी करत असलेल्या गोष्टी सांगितलं. आणि सांगितलं की 29व्या वचनामध्ये माझ्या मंदिरी जी होमार्पणे अन्नार्पणे अर्पणेची मी आज्ञा दिली आहे, त्यास तुम्ही का लाथ मारता? आणि माझे लोक इस्रायल यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर करीत आहेस का? माझ्या प्यानो या ठिकाणी आम्ही पाहतो की एली याजक हा मुख्य याजक होता. त्यांनी आपल्या मुलांना माझ्या प्यानो समजावून सांगितलं, पण तरी देखील ते ऐकेत ना. मग प्रभू परमेश्वरची अपेक्षा एली याजकाकडून ही होती की त्यांनी त्याच्या मुलांना शिस्त लावायची होती. त्यांना त्या ठिकाणी याजक पदावरून कमी करायला पाहिजे होतं. त्याच्या जागी दुसऱ्या नेमाला पाहिजे होतं. प्रभू परमेश्वर देव त्या ठिकाणी संतोष पावला असता. माझ्या प्यानो पुष्कळदा आम्ही आमच्या मंडळीमध्ये असणारं पातक चालत आहे हे आम्हाला कळतं, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आमच्या घरातले आमचे लेकरं पाप करत आहेत ते आम्हाला कळतं, पण आम्ही दुर्लक्ष करतो.
देवाच्या एका सेवकाने म्हटलं आहे, टू टॉलरेट सिन अँड नॉट डील विथ इट सिव्हरली इज टू पार्टिसिपेट इन दॅट सिन. म्हणजे आपण पाप सहन करणं आणि त्याच्याबद्दल त्या ठिकाणं कठीण असं शिस्त न लावणं म्हणजे आम्ही त्या पापामध्ये सहभागी होणं आहे. हा, माझ्या प्यानो मुख्य याजक म्हणून त्यांनी त्या ठिकाणं माझ्या प्यानो त्याचा अधिकाराचा उपयोग करायला पाहिजे होता. परंतु त्याने आपल्या लेकरांना जास्त महत्व दिलं आणि परमेश्वर देवाला त्या ठिकाणं दुर्लक्षित केलं. माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं, तुमच्या घरामध्ये पाप चालू आहे, तुमची मुलं दारू पिऊन येत आहेत, तुमची मुलं अनैतिक कृत्यामध्ये आहेत, त्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर माझ्या प्रियानो, प्रभू परमेश्वर देवाला ते कदापि सहन होणार नाही. आणि मग याचा अर्थ हा होईल की तुम्ही त्यांच्या पापाबरोबर सहभागी आहात आणि म्हणून त्यांच्यावर येणारी जी शिक्षा आहे त्याची वाटेकरी तुम्ही पण होणार. माझ्या प्यारो, वासी पाहता एली याजक हा देवाचा मनुष्य होता बरं का, देवभुरू मनुष्य होता हा, आणि तो नीतीनं वागणारा होता. परंतु त्यांच्या मुलांना त्यानं शिस्त लावली नाही आणि आपल्या मुलांचा त्यानं परमेश्वरापेक्षा जास्त आदर केला, जास्त महत्व दिलं. काय आज तुमच्या मुलांना, मुलींना, घरातल्या व्यक्तींना जे पाप करत आहेत, प्रियानो, तुम्ही ते जर सहन करत असाल ना, नाही त्यांना वाईट वाटेल, त्यांना वाईट वाटेल, नको नको बोलू नका, सांगू नका, त्यांना रागावू नका. नाही, माझ्या प्रियानो, माझ्या प्रभूला वाईट वाटेल. अजिबात नाही. कोणाचं पाप त्या ठिकाणी आम्हाला जर दिसलं तर आम्ही प्रेमानं ते निर्मूलन करावं. नाही तर मग कठोर शासन त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी घ्यावं, माझ्या करावं. याची फार गरज आहे बरं का. आणि जर तुम्ही पाप सहन करता आणि त्या ठिकाणं योग्य रीतीनं माझ्या प्यानो त्याला तुम्ही त्या ठिकाणं दूर करण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्या ठिकाणं तुम्ही त्याच्याबरोबर सहभागी होता. आणि त्याच्यामुळे काय झालं की माझ्या प्यानो त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश झाला. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की बलिष्ठ लोकांनी नंतर मग त्यांच्यावर काय केला, हल्ला केला, मोठी लढाई झाली त्या ठिकाणं. आणि त्या लढाईमध्ये माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं फार मोठी हानी माझ्या प्यानो ह्या इस्रायल लोकांची झाली माझ्या प्यानो बरं का. त्या ठिकाणं 4थ्या अध्यायामध्ये बघा लिहिलेलं आहे 10व्या वचनामध्ये, पलिष्ठी लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले. बलिष्ठांनी त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्या ठिकाणं माझ्या प्यानो पराभूत झाले. नुसते त्या ठिकाणी काय लिहिलं आहे की त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्रायलाचे 30,000 पायदळ कामास आले. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, परमेश्वरचा कोश त्यांनी त्या ठिकाणी लढाईच्या ठिकाणी नेला होता. त्यांना वाटलं की आम्हाला या कोशामुळे विजय मिळेल. परंतु ह्या हफनी आणि फिनास यांच्या या पापामुळं, एलीच्या माझ्या प्यानो पापामुळं आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरचा कोश देखील बलिष्ठ लोकांनी हस्तगत केला माझ्या प्यानो. पहिली गोष्ट, इस्रायल लोकांचा पराभव झाला, ते आपल्या डेऱ्यात पळून गेले. दुसरी गोष्ट, 30,000 पायदळ त्या ठिकाणं माझ्या प्यानो मरण पावले. त्यानंतर तिसरी गोष्ट, परमेश्वराचा कोश हस्तगत झाला आणि बलिष्ठ लोकांच्या हातात गेला. आणि चौथी गोष्ट, एलीचे दोघे पुत्र हफनी व फिनास हे ठार झाले माझ्या प्यानो. परमेश्वराचा कोश गेला, हफनी फिनास ठार झाले, इस्रायल लोक त्या ठिकाणं माझ्या प्यानो पतित झाले, 30,000. आणि हे सगळं बातमी ऐकून ते सगळे नगर त्या ठिकाणी 13 वर्षांचा शेवटला सगळे नगर आक्रोश करू लागले. आक्रंदनाचा नाद एलियाच्या कानी आला आणि तो म्हणाला, हल्लकलोळ कसला आहे. माझ्या प्यानो मोठा गोंधळ त्या ठिकाणं इस्रायल लोकांच्या सगळ्या शहरात झाला आणि ते त्या ठिकाणं मोठा आक्रोश करू लागले. पाचवी गोष्ट नाही का. सहावी गोष्ट, देवाच्या कोशाचे नाव, देवाचा कोश हस्तगत झाला हे ज्यावेळेस एली याजकाने ऐकलं त्याच क्षणी माझ्या प्यानो तिथे लिहिलंय, तो मागे पडला. त्याच्या आसनावरून तो बसला होता, तेथून तो मागे पडला. तो वृद्ध अंगाने जड असल्यामुळे त्याची मान मोडून तो मृत्यू पावला. माझ्या प्यानो त्या ठिकाणं सहावी गोष्ट दुःखात ही झाली की एली याजक त्या ठिकाणं माझ्या प्रियानो जास्तावर बसला होता आणि आपले पुत्र मरण पावली. इस्रायल लोकांचा पराभव झाला आणि विशेष देवाचा कोश हस्तगत झाला. हे ऐकताच या नीतिमान मनुष्य माझ्या प्रियानो एकदम थरकाप झाला आणि मागं पडला तो आणि त्याची मान मोडली आणि तो मरण पावला. माझ्या प्रियानो, पापाला योग्य ते शासन त्यानं केलं नाही. आपल्या पुत्राला वळण लावलं नाही.
आपल्या पुत्रांना त्या ठिकाणी त्यांनी शासन जर केलं असतं तर माझ्या प्यानो, किंवा त्यांना याजक पदावरून काढून टाकलं असतं तर माझ्या प्यानो त्याची दुःखांतिका अशी झाली नसते, नाही का. सातवा सातवा त्या ठिकाणी माझ्या प्यानो दुःखांतिका त्यांच्या जीवनातली सातवी, फिनासाची बायको ही गरोदर होते. आणि ज्यावेळेस तिला ज्यावेळेस ही बातमी कळाली की आपला पती मरण पावला आहे, सासरा मरण पावला आहे, देवाचा कोश गेलेला, त्यावेळेस ती गरोदर असताना तिला त्या ठिकाणी माझ्या प्यानो कळा सुरू झाला, प्रसूती कळा तिला झाल्या आणि माझ्या प्यानो तिनं लहान बाळाला जन्म दिला. आणि जन्म देते वेळेस, ती मरते वेळेस माझ्या प्यानो ती मरण पावत असताना तिनं आपल्या मुलाचं नाव योखबेद ठेवलं, म्हणजे वैभव नाहीसे झाले आहे. योखबेद, इखाबोत 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 या शब्दाचा अर्थ आहे वैभव नाहीसे झाले. आणि माझ्या प्यानो इस्रायल लोकांचं सगळं वैभव नाहीसे झालं. ही 8वी गोष्ट आहे माझ्या प्यानो. 7वी गोष्ट, त्या ठिकाणं फिनासाची बायको गरोदर होती, प्रसूती झाली, मुलगा झाला, पण ती मरण पावली. आणि 8वी गोष्ट, इस्रायल लोकांचं वैभव गेलं. ह्या 8 गोष्टी या माझ्या प्यानो बघा, ज्यावेळेस आमची लेकरं पाप करतात आणि आई वडील त्याच्याकडे दुर्लक्ष करतात ना, मंडळीतले लोक पाप करतात आणि पाळक जे असतात, मुख्य याजकाप्रमाणे त्यांचं काम आहे, ते ज्यावेळेस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात, जाऊ द्या ते व्यभिचार करत आहेत, जाऊ द्या ते दारू पित आहेत, जाऊ द्या ते भांडण, त्याच्याकडे आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपलं घर बघा, असं जर तुम्ही करत असाल, ते पाप तुम्ही जर सहन करत असाल, नाही त्यांना वाईट वाटेल, नाही म्हणजे चर्च सोडून जातील वगैरे वगैरे अनेक कारण असतील, ते चालतील, सगळं जग सोडून गेलं चालेल, परंतु माझ्या प्रभूच्या समोर हे मान्य मी करणार नाही. अशी भूमिका माझ्या प्यानो, ज्यांना प्रभूने अधिकार दिलेला आहे, सेवा दिलेली आहे, मोठेपण ज्येष्ठपण दिलेलं आहे, त्यांनी हे करायला पाहिजे, माझ्या करायला पाहिजे. एली याजकानं फार प्रेमानं आपल्या मुलांना समजून सांगितलं माझ्या प्यानो, पण दुसरी गोष्ट त्याने केली नाही, त्याच्या अधिकाराचा उपयोग करून त्यांनी त्यांना याजक पदावरून दूर केलं नाही. यामुळे इस्रायल लोक काय म्हणाले, अरे बाप, पोरही तसेच आणि बापही तसाच, काही काय करत नाही. देवाच्या प्रजेकडून पाप त्यांच्याकडून होत असताना फार मोठी ईर्ष्या एली याजकाला यायला पाहिजे होती, पण माझ्या प्रियानो ती आली नाही. माझ्या भावांनो, बहिणींनो, पालकांनो, मातांनो, पित्यांनो, तुम्हाला देखील अशा प्रकारची ईर्ष्या आली पाहिजे का? माझ्या परमेश्वराच्या विरोधामध्ये पातक माझ्या लेकराकडून होत आहे. उपास करा, प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, प्रभू परमेश्वर तुमचं सहाय्य करो. आणि बघा, एलीच्या संपूर्ण घराण्यावर प्रभू परमेश्वराने न्याय पाठवला. आणि काय झालं की त्यांचं संपूर्ण घराण्याची जी याजकाची सेवा जी आहे, तो याजकाचा मुकुट जो आहे, तो त्यांनी गमावला. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, तुमची सेवा गमावू नका, तुमचे आशीर्वाद गमावू नका. माझ्या प्यानो, तुमच्याकडे प्रभूने जे दिलं आहे, जी सेवा दिलेली आहे, जे तारण दिलेलं आहे, जी पवित्र दिली, ती दृढ धरून राहा. माझ्या प्यानो, पवित्र शास्त्र दृढ धरून राहा, त्या वचनाला दृढ धरून राहा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा आणि तुमचा मुकुट प्रभू परमेश्वर तुम्हाला देईल. पहा, मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून तुझ्याजवळ जे आहे ते दृढ धरून राहा. माझ्या प्रियानो, तुम्हाला आणि मला देखील प्रभू परमेश्वरचं हे वचन आहे. मला देखील माझा मुकुट गमवायचा नाहीये, आणि म्हणून येणाऱ्या सगळ्या मोह पाशावर आणि सर्व प्रकारच्या परीक्षा प्रसंगावर माझ्या प्रियानो आम्हाला मात करायची आहे, वचनाप्रमाणे चालायचं आहे. आणि परमेश्वराशिवाय इतर कोणाचाही आदर आम्हाला परमेश्वर समोर करायचा नाही. सर्वात जास्त आदर, मान, सन्मान प्रभूचा करायचा आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं, जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन, आणि जे माझा अनादर करतात त्यांचा अनादर होईल. माझ्या बहिणींनो, भावांनो, प्रभू परमेश्वरचा आदर तुम्ही करा. एलीनं त्या ठिकाणी आपल्या मुलांचा जास्त आदर केला, आपल्या परमेश्वराच्या परमेश्वरापेक्षा जास्त केला, आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्या संपूर्ण घराण्यावर ही शिक्षा आली. तुमचं माझं अशी दुःखांतिका होऊ नये, ही प्रभू परमेश्वर देवाची इच्छा आहे. आणि माझ्या प्यानो, त्यासाठी प्रार्थना करा, देवाकडे ओरड करा, उपास करा, आणि कोणतेही पाप आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीमध्ये सहन होऊ देऊ नका. प्रभू तुम्हाला फार मोठा आशीर्वाद देऊ. माझ्या प्यानो, हे आपण प्रार्थना करू. हे आमच्या प्रभू परमेश्वर देवा, आम्ही उपकार मानतो की तू फिलाडेल्फिया मंडळीला जो बोध केला आहे, तो आवाज मला आणि प्रभू आमच्यापैकी प्रत्येकाला तो केलेला आहे. खरोखर प्रभू, तुझं येणं जवळ आहे, आणि प्रभू आमचा मुकुट कोणी घेऊ नये, म्हणून आमच्याकडे जे तू दिला आहे ते आम्ही दृढ धरून ठेवावं, अशी कृपा प्रभू तू आम्हाला दे.
ऐकणाऱ्या माझ्या प्रत्येक बहिणीला, भावाला, लेकराला फार मोठा आशीर्वाद दे. पवित्र आत्म्याने आम्हाला भरून टाक प्रभू. तुझी ओळख आम्हाला होऊ दे, आणि म्हणजे परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा हे आमच्या आत्म्यामध्ये सामावले जाऊ देत, आणि आम्ही पूर्णपणे प्रभू बरोबर एक व्हावं. प्रभू परमेश्वराबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर आमचा पूर्ण समागम व्हावा, ही आमची प्रार्थना आहे. म्हणजे तुझी ओळख प्रभू आम्हाला होईल. प्रार्थना करण्यास, बायबल वाचण्यास आमचं सहाय्य कर. आम्हाला पवित्र आत्म्यानं संचरित कर, आणि तुझं गौरव आणि तुझा महिमा प्रभू आमच्याकडून करून घे. आणि आमच्या घराण्याचा, होय प्रभू परमेश्वर, त्या आशीर्वाद आणि मुकुट आम्ही गमावू नये असं होऊ दे बापा. प्रभू परमेश्वर, एलीचं कुटुंब केलं, त्याचं एल्कानाचं कुटुंब प्रभू त्याला तू आशीर्वादित केलं. हफनी आणि फिनास त्यांनी मुकुट गमावला, आणि शमूएलला तो प्राप्त झाला. प्रभू तू शमूएलला प्रभू परमेश्वर ती सेवा दिली. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, आमची सेवा आम्ही दृढ धरून ठेवावी, विश्वासूपणाने करावी, तुझं भय धरावं अशी कृपा तू आम्हाला दे. ही प्रार्थना अत्यंत नम्रतेनं आमचा देव येशू ख्रिस्त यांच्या गोड नावामध्ये परमेश्वर पित्या चरणावर पवित्र आत्म्याद्वारे अर्पण करतो, म्हणून तो ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. Okay, God bless you. Have a good and godly day. Amen. Hallelujah. Praise the Lord.